गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे. इथं घेतला आहे मी गूळ, तीळ आणि शेंगदाणे. तर तीळ मी इथे घेतली आहे पावशर आणि गूळ घेतला आहे पावशर. शेंगदाणे घेतले 1 वाटी. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण कढईमध्ये पाक न करता कुकरमध्ये गुळाचा पाक करणार आहोत. तर गुळाचा पाक कसा करायचा तर ते व्यवस्थित बघा. आता आपण कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर पाणी गरम झालं की मग आपण एक डबा ठेवणार आहेत आणि डब्यामध्ये आता आपल्याला जो गूळ घेतलेला होता आपण पावशर, तो गूळ आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कुकरच्या आपल्याला 5 किंवा 6 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत. त्याच्याने गूळ असा वितळून जातो. तसं मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. तर आपल्या इकडे आता गुळावर झाकणी ठेवून घ्यायची म्हणजे गूळ पटकन विरघळून जातो. आता आपण कुकरचं झाकण लावल्याबरोबर आपल्याला 5 किंवा 6 शिट्ट्या इथं कुकरला घेऊन घ्यायच्या आहेत. आता आपण साईडला पॅन ठेवून जी आपण पावशर तीळ घेतली होती ती आता आपल्याला भाजून घ्यायची आहे. तीळ केव्हा आपण गॅस मीडियम करूनच तीळ भाजायची. तर साईडला बघताय आपला कुकर तिकडे लावलेला आहे आणि इकडे आपण आता तीळ छान बारीक गॅसवर भाजून घेत आहोत. जर तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने लाडू केले ना तर तुम्ही परत परत करणार, इतके छान होतात. आणि मेन म्हणजे आपण पाक करायला घेतो कढईमध्ये, कधी कधी आपला पाक पक्का होऊन जातो, कधी कधी व्यवस्थित जमत नाही. तर ही खूप सोपी पद्धत आहे. केव्हा पण तुम्ही कुकरला असा 5-6 शिट्ट्या घेऊन छान पाक तयार होऊन जातो. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा, तुम्ही परत परत करणार. आता आपण इथे पूर्ण तीळ व्यवस्थित भाजून घेत आहोत. जोपर्यंत तीळ अशी छान व्यवस्थित लालसर भाजली जात नाही तोपर्यंत तीळ छान भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता तीळ कशी तळतळ करायला लागली, अशी तीळ भाजायची. आता आपण ही तीळ एका साईडला गार व्हायला काढून ठेवून देणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये आता आपण शेंगदाणे घेतलेले होते 1 वाटी. ते शेंगदाणे छान असे लाल होईस्तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत. आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही कधी केलं नाही असणार कुकरमध्ये गुळाचा पाक कसा करतात ते, आणि भांडे पण खूप कमी लागतात आणि झटकीपट होतात हे लाडू आणि सर्वात पौष्टिक लाडू आहेत हे. तुम्ही जर एक लाडू खाल्ला ना तर तुम्हाला दिवसभर खूप छान आणि एकदम फ्रेश वाटेल. तर तुम्ही अशा पद्धतीने लाडू नक्की करून बघा. आता आपले शेंगदाणे पण इथे छान व्यवस्थित लालसर भाजले गेले आहेत. आता मी शेंगदाणे पण साईडला गार व्हायला ठेवून देणार आहे. तर आता आपल्याला हे शेंगदाणे आणि तीळ दोघी मिळून असे आपल्याला पहिल्या वेळेस आपण जे तीळ आणि शेंगदाणे घेत आहेत ना तर खूप असे बारीक वाटून घ्यायचेत आपल्याला, जाडसर राहू द्यायचे नाही. जोपर्यंत शेंगदाणे आणि तीळ छान अशी बारीकसर होत नाही तोपर्यंत असं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवू पण शकते की कसं बारीक वाटायचं आहे ते. आता आपण असं बारीक वाटल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये परत तीळ आणि शेंगदाणे आणि विलायची पण टाकून घेणार आहोत आपण. आता आपण शेंगदाणे घेतले, तीळ घेतलेली आहे आणि साईडला आपण 1 वाटी तीळ साईडला आपण भाजलेली साईडला ठेवून देणार आहोत. आता विलायची पण टाकून घेत आहे मी आणि हे पण आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही पूर्ण बारीक वाटून झाल्यानंतर जी आपण तीळ काढली होती वाटीत, ती तीळ पण आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे. आता आपला पाक तुम्हाला दाखवते मी कुकरमध्ये पाक कसा तयार होतो ते. तर बघू शकता तुम्ही आता आपण 5-6 शिट्ट्या इथे कुकरमध्ये घेऊन घेतल्या होत्या म्हणजे आपल्याला पाक करायची गरजच राहत नाही. डायरेक्ट कुकरला लावला की पाक तयार होऊन जातो. आता बघा आपला पाक कसा झालेला आहे, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते एकदम जवळून. आता आपला पाक तयार झालेला आहे ना, चांगला 2-3 वेळेस असा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने सर्व व्यवस्थित. तर बघू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित पाक झालेला आहे ते. आता आपल्या इकडे सर्व बारीक करून झालेले आहे. शेंगदाणे, तीळ, विलायची पण टाकलेली आहे, त्याच्याने टेस्ट पण खूप छान येते. आता आपण हा पाक तयार झालेला आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. जेवढी आपण तीळ घेतली होती ना तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा असतो. आता हा गरम गरम पाक असतो म्हणून आपण हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं गार झाल्यावरच आपल्याला
लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर सर्व व्यवस्थित बघू शकता तुम्ही, आपण जे घेतलेले शेंगदाणे, तीळ जितकं पण आपण मापात घेतलं ना तर लाडू एकदम व्यवस्थित होतात. आणि जर तुम्ही हा लाडू खाल्ला ना अशा कडक बिलकुल होत नाही आणि असा एकदम मस्त मऊसूत लाडू होतो. तुम्ही सुद्धा एकदा करा आणि मला नक्की सांगा की तुम्ही केलेले लाडू कसे झालेत ते. आता गार झालेलं आहे, मी तुम्हाला आता लाडू पण बांधून दाखवते. तरी 20-25 लाडू असे छान छोटे छोटे बांधले जातात. तर आता गार झालेलं आहे आणि बांधायला तर इतके सोपे जातात ना, तर खूप असे पटापट लाडू बांधले जातात. मी तर बघा तुम्हाला एकाच हाताने लाडू बांधून दाखवत आहे. आणि लाडू बांधताना हाताला तुम्ही बघू शकतात थोडं तरी हाताला चिपकत आहे का, असे एकदम व्यवस्थित लाडू बांधले जात आहेत. तर तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा. एकदम सोपी पद्धत आहे आणि कमी भांडे भरतात आणि पटापट लाडू होतात. तर पाहू शकता तुम्ही कसे एकदम व्यवस्थित एकसारखे लाडू आता आपण बांधून घेणार आहोत. तर हे लाडू कसं उपासाला पण चालतात आणि आपल्याकडे कशी मुलं शाळेत वगैरे जातात तर मुलांच्या डब्याला पण एकदम सर्वात पौष्टिक लाडू म्हणजे आपला गुळाचा आणि तिळीपासून तर हाडं इतके मजबूत होतात. तुम्ही हा लाडू रोज एक मुलांना दिला ना, सर्वात पौष्टिक लाडू. आणि काय नाही, खूप सोपी पद्धत आहे, झटकीपट होतात हे लाडू. तर तुम्ही सुद्धा करा. तर पाहू शकता तुम्ही, त्याला कलर तरी किती छान आलेला आहे. आता आम्ही तर नेहमी असे प्रकाराचे लाडू करतो, तर तुम्ही सुद्धा करा, खूप छान लागतात आणि मुलांच्या डब्याला पण आपण देऊ शकतो. जे मी आज तुम्हाला कुकरमध्ये पाक करून दाखवलेला आहे ना, तशी पद्धत तुम्हाला कुठेच मिळणार नाही. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने पाक करून बघा. कुकरला 5 किंवा 6 शिट्ट्या घ्यायच्या, लगेच पाक तयार होतो. आणि काय नाही, तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता मी बघा तुम्हाला पटापट आपले हे लाडू बांधून दाखवत आहे. गुळाचं पाक करायचं टेन्शन नाही, एकदम झटकीपट पाक तयार होतो आणि हाताला पण चटके लागत नाही. तुम्ही पहिल्यांदा बी हे लाडू करून बघितले ना तर तुम्हाला हे लाडू जमतीलच. 100% हे लाडू तुम्हाला नक्की नक्की जमतील. आणि हे लाडू रोज एक पावसाळ्यामध्ये खाल्लाच पाहिजे. याच्याने आपली रोगप्रतिकारशक्ती पण चांगली वाढते. आणि काय नाही, आपल्या घरात तर सर्व वस्तू राहतातच. तीळ राहते, शेंगदाणे राहतात, गूळ राहतं आणि किती सोपी पद्धत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे असे लाडू करून बघा आणि तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला. आणि किती हलक्या हाताने असे लाडू बांधले जात आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही हे लाडू नक्की करा. 1 महिन्यापर्यंत टिकणारे लाडू आहेत हे. तर बघा, मी तुम्हाला लाडू पण असा एकदम सॉफ्ट झालेले लाडू आहेत. तोंडात टाकल्याबरोबर पाणी होतं असे लाडू झालेले आहेत. तर नक्की करा तुम्ही पण आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला खूप विसरता आहेत तुम्ही. तर कमेंट नक्की नक्की करा. धन्यवाद.